नमस्कार. गणित शाळा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. या चॅनलवर इयत्ता 8वी NMMS व इयत्ता 8वी स्कॉलरशिप या 2 परीक्षांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्या या चॅनलवर NMMS परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी हा जो पेपर आहे त्या पेपरसाठी इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान हे जे 4 विषय आहेत या 4 विषयांचे पाठांतराचे ऑडिओ नोट्स या चॅनलवर उपलब्ध आहेत. तसेच इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी आपले जे महाराष्ट्र शासनाचे पुस्तक आहे त्यातील सर्व सराव संच या चॅनलवर सोडवून दिले जाणार आहेत. तरी नवीन आलेला व्हिडिओ समजण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. सराव संच 1.2 आपण सोडवणार आहोत. सराव संच 1.2 मध्ये एकूण 20 उदाहरणे आहेत. ती इथं मी सोडवून देणार आहे. प्रश्न 1. खालीलपैकी कोणती परिमेय संख्या नाही? तर याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये आपण परिमेय संख्या म्हणजे काय हे थोडक्यात बघितलं होतं. तर परिमेय संख्या कशाला म्हणतात? a/b ही जर संख्या असेल तर त्याच्यामधली a ही संख्या जी आहे ती पूर्णांक संख्या पाहिजे आणि जी b आहे म्हणजे छेदातली जी संख्या आहे ती शून्येतर पूर्णांक संख्या पाहिजे. म्हणजे 0 सोडून दुसरी कोणती तरी पूर्णांक संख्या पाहिजे तर त्याला परिमेय संख्या असं म्हटलं जातं. तर याच्यानुसार आपण पर्याय बघूया. पहिला पर्याय बघा 5/0 हा पहिला पर्याय आहे. त्याच्यामध्ये पहिली जे वरच्या अंशातली जी संख्या आहे ती पूर्णांक संख्या आहे हे बरोबर आहे. पण छेदामध्ये 0 आहे. पण छेदामध्ये आपल्याला शून्येतर संख्या पाहिजे तर त्याला परिमेय संख्या असं म्हणता येतं. पण इथं 0 आहे त्याच्यामुळं 5/0 याला परिमेय संख्या म्हणता येणार नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 5/0 ही संख्या परिमेय संख्या नाही. प्रश्न दुसरा. खालील पर्यायापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? आपल्याला पर्याय दिलेले आहेत 1/2, 13, -2/7 आणि 0. आता या 4 पर्यायापैकी जर आपण बघितलं तर तिसरी जी संख्या आहे -2/7 ही ऋण संख्या आहे आणि आपल्याला माहीत आहे ऋण संख्या या नेहमी धन संख्यांपेक्षा लहान असतात. याच्यामध्ये 1/2 ही धनसंख्या आहे ती मोठी असणार आहे. 13 ही संख्या धन आहे ती मोठी असणार आहे. 0 हे सुद्धा ऋण संख्यांच्या पेक्षा मोठं असतं. त्याच्यामुळं -2/7 ही संख्या सर्वात लहान परिमेय संख्या असणार आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. प्रश्न तिसरा. 10/16, 5/8, 15/24, 20/32 या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? तर संख्या बघा 10/16, 5/8, 15/24 आणि 20/32. तर या सर्व ज्या संख्या आहेत या संख्यांच्यामध्ये बघा 10 आणि 16 या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो. म्हणजे आपल्याला याला अतिसंक्षिप्त रूप देता येईल. म्हणून मी 2 ने या दोन्ही संख्यांना 10ला आणि 16ला दोन्ही संख्यांना भाग घालवतो. 2×10 2×8 म्हणजे 5/8 येईल उत्तर. परत हे 5 आणि 8ला भाग जात नाही कोणत्या संख्येने. इथं 5/8च आहे. या 5/8ला सुद्धा कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. आता इथं बघा 15 आणि 24. 15 आणि 24 या दोन्ही संख्या 3च्या पाड्यात आहेत. म्हणून आपण या दोन्ही संख्यांना 3 ने भाग घालू. 3×5 15 आणि 3×8 24 म्हणजे इथं सुद्धा उत्तर 5/8 आलं. त्याच्यानंतर 20/32 याच्यामध्ये 20 आणि 32 या दोन्ही संख्या 2 ने सुद्धा या दोन्ही संख्यांना भाग जाईल आणि 4च्या पाड्यामध्ये सुद्धा या दोन्ही संख्या आहेत. म्हणून मी या दोन्ही संख्यांना 4 ने भाग घालवतो. 4×5 20 आणि 4×8 32 म्हणजे याचं उत्तर आलं 5/8.
या सर्वांचं जर बघितलं अतिसंक्षिप्त रूप तर एकच येतं 5/8. आता याचं काय सांगितलं, या परिमेय संख्येची गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या संख्यांना गुणाकार व्यस्त संख्या असं आपण म्हणतो. मग गुणाकार व्यस्त संख्या काढत असताना आपण काय करतो, तर छेदातली संख्या वर अंशामध्ये घेतो आणि अंशातली संख्या छेदामध्ये आणत असतो. म्हणजे या 5/8ची गुणाकार व्यस्त संख्या 8/5 म्हणजेच 8/5 ही याची गुणाकार व्यस्त संख्या येईल. म्हणजेच याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 8/5 हे याचं उत्तर. प्रश्न 4. 2/7 5/8 6/11 3/5 4/7 या परिमेय संख्येपैकी सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्येतील फरक किती? तर सुरुवातीला आपण आपल्याला ज्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत त्यांचं दशांश रूप काढून घेऊया. 2/7 ही संख्या आहे, तर हिचं दशांश रूप काढायचं आहे आपल्याला. याचं दशांश रूप काढूया. तर 7ने 2ला भाग घालवायचा आहे आपल्याला. 7ने 2ला भाग जाणार नाही लहान असल्यामुळं. सुरुवातीला शून्याचा भाग घालावा लागेल. त्याच्यानंतर 2वर एक शून्य वाढेल, 20 होतील. 7च्या पाड्यातील 20 जवळची संख्या 7×2 = 14. 7×2 = 14 उरले 6. परत शून्य वाढवला 60 झाले. 7च्या पाड्यातील 60 जवळची संख्या 7×8 = 56. अशा प्रकारे याचं 2/7चं दशांश रूप 0.28 हे येईल. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे 5/8. पुढची संख्या 5/8 आहे. तिचं दशांश रूप काढूया आपण. म्हणजे आपल्याला 8ने 5ला भागायचे. 5 लहान असल्यामुळं सुरुवातीला शून्याचा भाग घालावा लागेल. पॉईंट दिला की एक शून्य वाढेल. 8च्या पाड्यातील 50 जवळची संख्या 8×7 = 56 नाही घेऊन चालेल. 8×8 = 48 उरले बाकी 2 शून्य परत घेतला आपण. 20 जवळची संख्या 8×2 = 16 म्हणजे याचं दशांश रूप 0.62 येईल. पुढची संख्या आहे 6/11. याचं दशांश रूप काढूया. 11ने 6ला भाग घालवायचा आहे. 6 लहान आहे त्यामुळे सुरुवातीला शून्याचा भाग घालवला. त्याच्यानंतर 6वर शून्य आपण वाढवला पॉईंट 2. 11च्या पाड्यातील 60 जवळची संख्या 11×5 = 55. 60मधून 55 गेले उरले 5. शून्य वाढवली. 11×4 = 44 म्हणजे 0.54 हे याचं दशांश रूप येईल. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे 3/5. 5ने 3ला भाग घालवायचा आहे. 5×0=0. त्याच्यानंतर पॉईंट देऊन 3वर एक शून्य वाढवली. 5×30 म्हणजे 6 आलेला आहे. त्याच्यानंतर आता इथं आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये संख्येच्या दशांश रूपामध्ये 2 घरं घेतलेली आहेत. इथं सुद्धा 2 घरं घ्यायचे आहेत. इथं एकच घर आहे त्याच्यावर एक शून्य वाढवायचं म्हणजे 2 घरं होतील. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे 4/7. 7ने 4ला भाग घालवायचा आहे. 4 लहान असल्यामुळे पहिल्यांदा शून्याचा भाग जाईल. त्याच्यानंतर 40 होतील. पॉईंट दिल्यानंतर एक शून्य वाढवले की 40 होतील. 7×5 = 35. 40मधून 35 गेले उरले 5. शून्य वाढवला 7×7 = 49 म्हणजे याचं 0.57 येईल. आता ह्याच्यातील सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती येणार आहे, तर 0.62 हे सर्वात मोठं आहे. 62 हे मोठं आहे बघा. इथं 28 आहे, इथं 54 आहे, इथं 60 आहे, 57 आहे. 62 मोठं आहे म्हणजे ह्याच्यातील सर्वात मोठी परिमेय संख्या ही 5/8 असणार आहे. त्याच्यानंतर लहान याच्यामध्ये कोणत्या बघा दशांश रूपामध्ये, तर 0.28 हे सर्वात लहान आहे म्हणजे 2/7 ही संख्या लहान असणार आहे आणि यांच्या 2/7 ही लहान असणार आहे. यांच्यातील आपल्याला फरक काढायला सांगितलं म्हणजे या दोन्हीची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. तर वजाबाकी करत असताना
तिरका गुणाकार करूया आपण. 5ने 7ला गुणूया. 5 सत्ते 35, वजाबाकीचं चिन्ह दिलं मध्ये. त्याच्यानंतर 2 16 छेद 8 7 56. 35मधून 16 गेले, 35 वजा 16, 15तून 6 गेले 9, 2मधून 1 गेला 1, म्हणजे 19/56 हे याचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 5. 245/378 अधिक 220/378. म्हणजे आपल्याला दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज करायला सांगितलेली. 245/378 अधिक 220/378. आता इथं दोन्ही संख्या बघितल्या तर इथं दोन्ही संख्यांचा छेद समान आहे. ज्यावेळी छेद समान असेल त्यावेळी अंशांची बेरीज असेल तर बेरीज किंवा वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची असते. मग इथं छेद समान आहे 378, तोच येईल छेद, आणि अंशांची बेरीज करावी लागेल. 245 अधिक 220. 245 अधिक 220 केलं तर 465 येईल दोन्हीची बेरीज केली तर, आणि छेदामध्ये 378 येईल. पर्याय म्हणजे याच्यामध्ये बघा 465/378 उत्तर येईल. इथं पर्यायामध्ये उत्तर आहे का बघा, तर याच्यामध्ये इथं उत्तर पर्यायामध्ये नाही आहे. तर आपण काय करूया, याला अतिसंक्षिप्त रूप देऊन बघूया, म्हणजे उत्तर आपल्याला मिळते का बघूया. आता इथं या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येनं भाग जातो बघायला लागेल. तर इथं 5 आहे, इथं 8 आहे, त्यामुळे 2ने भाग जाणार नाही दोन्ही संख्यांना. ह्या संख्येला जाईल 2ने भाग, पण 465ला 2ने भाग जाणार नाही. त्याच्यानंतर 3ने दोन्ही संख्यांना भाग जातो का बघूया. 4 अधिक 6 10, 10 अधिक 5 15, म्हणजे 3ने भाग जातो, 15 येतं, म्हणजे 3च्या पाड्यात 15 आहे. 3ची कसोटी काय आहे तर अंकांची बेरीज करायची, ती बेरीज 3च्या पाड्यात आहे का बघायची. 4 6 10 आणि 5 15, 3च्या पाड्यात 15 आहे, म्हणजे 465ला 3ने भाग जातो. इथं ह्या अंकांची बेरीज करूया. 3 अधिक 7 10, 10 अधिक 8 18, म्हणजे ह्यालासुद्धा 3ने भाग जाईल, कारण 3 संग 18, 3च्या पाड्यात 18 आहे, म्हणजे या दोन्ही संख्यांना 3ने भाग जाईल. या दोन्ही संख्यांना 3 अतिसंक्षिप्त रूप देऊया आपण. पहिल्यांदा 465ला 3ने भाग आलो ते 3 एके 3, उरला 1, झाले 16, 3 5 15, परत 1 उरेल, परत 3 5 15. त्याच्यानंतर खाली 3 एके 3, त्याच्यानंतर इथं 7 आहे, म्हणजे 3 दोन्ही 6, उरला 1, 3 संग 18, म्हणजे 155/126. हा पर्याय आहे का बघा, तर आहे. इथं पर्याय क्रमांक 3 155/126 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 6. 12/15 अधिक 14/18. आपल्याला दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज करायला सांगितलेली आहे. एक 12/15 आणि 14/18. 12/15 अधिक 14/18. तर इथं 12 आणि 15ला 3ने अतिसंक्षिप्त रूप देता येतं आपल्याला. 14 आणि 18 याला 2ने भाग जातो, तर याला भाग घालून घेऊया अगोदर. मी इथं 12 आणि 15ला 3ने भाग घालवतो. 3 चौक 12, 3 5 15, आणि इथं 14 आणि 18ला 2ने भाग जातो. 2 7 14 आणि 92 18, म्हणजे संख्या आल्या 4/5 अधिक 7/9. छेद असमान आहेत, त्यामुळे तिरका गुणाकार करूया. 4 9 36 अधिक 5 7 35 छेद 5 9 45. 36 अधिक 35 71 येईल, छेदात 45. उत्तर
71/45 आलं. पर्यायामध्ये उत्तर 71/45 आहे का बघा. तर उत्तर 71/45 असं नाही, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर आहे. म्हणजे आपल्याला 71/45चं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल. म्हणजे आपल्याला या 45ने 71ला भाग घालावा लागेल. 45 दोन्ही केलं तर 90 होईल. आपल्याला 45 एके 45चाच भाग घालावा लागेल. दोन्हीची वजाबाकी केली, 11तून 5 गेले 6, 6मधून 4 गेले 2, म्हणजे 26 बाकी उरली. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक भागाकार आला तो पूर्णांक येईल 1. त्याच्यानंतर ज्या संख्येनं भागवला ती संख्या छेदामध्ये लिहा, बाकी उरलेली अंशामध्ये. म्हणजे उत्तर याचं येईल 1.26/45. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 7. -85/105 अधिक 67/125. तर आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत आणि त्या दोन परिमेय संख्यांची बेरीज करायची. संख्या काय आहेत बघा. -85/105 अधिक 67/125. तर इथं छेद समान नाही आहेत आता, त्यामुळं आपल्याला तिरकस गुणाकार करून हे गणित सोडावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला 85 गुणुले 125 करावं लागेल. करूया. 125 गुणुले 85. 5 5 25, 5 हातच्या आले 2, 5 दोन्ही 10 आणि 2 12, हातच्या आला 1, 5 1 5 आणि 1 6, 8 45, 0 हातच्या आले 4, 8 दोन्ही 16 आणि 4 20, हातच्या आले 2, 8 1 8, 8 आणि 2 10, 5 5, 2 2, 6 6, 0 0, 1 1. म्हणजे उत्तर आलं 10,625. आणि इथं ऋण चिन्ह आहे 85ला, त्याच्यामुळं ऋण 10,625 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर 67 गुणुले 105 करावं लागेल. 67 गुणुले 105 या दोन्हींचा गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार करतोय आपण, म्हणून 105 गुणुले 67. 7 5 35, 5 हातच्या आले 3, 7 0 0, 3 हातच्याचे, 7 1 7, 0 घेतला, 6 35 0 हातच्या आले 3, 6 0 0 हातच्याचे 3, 6 1 6, 5 5, 3 3, 7 आणि 3 10, हातच्या आला 1, 6 1 7. म्हणजे 7035 आलं. अधिक 7035 छेद छेदाछेदांचा गुणाकार करावा लागेल. 105 गुणुले 125 करावं लागेल. त्या दोन संख्यांचा आपण गुणाकार करूया आता. 105 गुणुले 125. 5 5 25, हातच्या आले 2, 5 0 0, 2 2, 5 1 5 0. 2 गुणूया आता. 2 5 10, 0 हातच्याला 1, 2 0 0 हातच्याचा 1, 2 1 2, त्याच्यात 2 0 घेतल्या. 101 न 105ला गुणलं तर 105च येईल. बेरीज करूया. 5 5, 2 2, 5 आणि 5 10 आणि 1 11, हातच्याला 1, 2 आणि 1 3, 1 1. म्हणजे उत्तर आलं 13,125. आता आपण हे गुणाकार सगळे करून घेतल्यानंतर अंशामध्ये बघा काय आहे. ऋण 10,625 अधिक 7,035. म्हणजे चिन्ह वेगळे आहे. तिथं 10,625चं चिन्ह ऋण आहे आणि 7,035चं चिन्ह धन आहे. म्हणजे चिन्ह वेगळे आहेत. म्हणजे आपल्याला या दोन संख्यांची वजाबाकी करावी लागेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. म्हणून वजाबाकी करूया. 10,625 वजा 7,035. 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 3 जाणार नाहीत. इथं 5 राहतील, हातच्या घेतला तर इथं 12 होतील. 12तून 3 गेले 9,
5/5 शून्यामधून 7 जाणार नाही, तिकडून हातच्या गटात तर इथं 10 होतील, 10मधून 7 गेले 3 म्हणजे 3590 हे उत्तर येईल. आणि आलेल्या ह्याला उत्तराला ऋणचिन्ह द्यावं लागेल, म्हणजे उत्तर येईल ऋण 3590 छेद 13125. पर्यायामध्ये हे उत्तर इथं नाही आहे, पुस्तकामध्ये मला वाटते पर्याय चुकलेले आहेत, तर उत्तर हे आपलं बरोबर. प्रश्न 8 ऋण 62 छेद 37 अधिक ऋण 45 छेद 47. तर दोन संख्या दिल्या आहेत आपल्याला, परिमेय संख्या, आणि त्यांची बेरीज करायची आहे. बघा, ऋण 62 छेद 37 अधिक ऋण 45 छेद 47. तर इथं आपल्याला छेद समान नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्याला तिरकस गुणाकार करून हे गणित सोडावं लागेल. पहिल्यांदा 62 गुणिले 47 करावं लागेल. तर गुणाकार करून घेऊया. 62 गुणिले 47, 7 दोन्ही 14, हातच्याला 1, 7 6 42 आणि 1 43, शून्य देतो. 4 दोन्ही 8, 4 6 24, 4 असे 4, 8 आणि 3 11, हातच्याला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9, 2 असे 2. आणि इथं ऋणचिन्ह आहे, त्याच्यामुळं ऋण 2914 हे याचं या गुणाकाराचं उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला 45 आणि 37 या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल, तिरकस गुणाकार. याच्यामध्ये 45 आणि 37 या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 7 5 35, हातच्याले 3, 7 चौक 28 आणि 3 31, 3 5 15, हातच्याला 1, 3 चौक 12 आणि 1 13, 5 अशी 5, 5 आणि 1 6, 3 आणि 3 6, 1 अशी 1. आता इथं सुद्धा ऋणचिन्ह आहे, त्याच्यामुळं इथं प्लसचं मध्ये चिन्ह आहे ते देऊया अगोदर, आणि कंसामध्ये ऋण 1665 हे उत्तर येईल, कारण इथं ऋणचिन्ह आहे, त्याच्यामुळे ऋण 1665 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर आपल्याला छेदाछेदांचा गुणाकार करावा लागेल. 37 आणि 47 यांचा गुणाकार करावा लागेल. 37 गुणिले 47, 7 7 49, 9 हातच्याले 4, 7 त्रिक 21 आणि 4 25, शून्य, 4 7 28, हातच्याले 2, 4 त्रिकम 12 आणि 2 14, 9 अशी 9, 8 आणि 5 13, हातच्याला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 1 अशी 1. म्हणजे इथं आलं 1739. आता त्याच्यानंतर अंशांची बेरीज वजाबाकी काय करावं लागते ते बघून आपण अंशांची ही क्रिया करूया. बघा, ऋण 2914 आहे आणि इथं सुद्धा ऋण 1665 आहे, म्हणजे दोन्ही संख्येची चिन्ह समान आहेत. इथं प्लसचं चिन्ह आहे कंसाच्या बाहेर, त्याच्यामुळं कंसातलं काही चिन्ह बदलणार नाही, म्हणजे ते असं येईल ऋण 2914 ऋण 1665 छेदामध्ये 1739. मग ऋण ऋण संख्यांची चिन्ह समान आहेत, म्हणजे या दोन संख्यांची बेरीज करावी लागेल आणि समान चिन्ह द्यावं लागेल. मग दोन संख्यांची बेरीज करूया. या 2914 अधिक 1665, 4 आणि 5 9, 6 आणि 1 7, 9 आणि 6 15, हातच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, आणि समान चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे उत्तर येईल ऋण 4579 छेदामध्ये 1739. पर्यायामध्ये आहे का उत्तर बघा हे, तर इथं पहिल्याच पर्यायामध्ये हे उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर. प्रश्न 9 4350 छेद 1270 वजा 2320 छेद 1270. आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत, परिमेय संख्या, आणि त्यांची
वजाबाकी करायची. मी संख्या लिहून घेतो बघा. 4350 छेद 1270 वजा 2320 छेद 1270. इथं छेद समान आहे, ते 1270 1270, म्हणून छेद आहे तसा लिहायचा 1270 आणि अंशांची आपल्याला काय करायचे वजाबाकी. 4350 वजा 2320. 4350 वजा 2320. 0 0, 5मधून 2 गेले 3, 3मधून 3 गेले 0, 4मधून 2 गेले 2, म्हणजे 2030 छेद 1270 हे उत्तर येईल. पर्याय आहे का बघा, तर पर्याय 1 नंबरच आहे. 2030 छेदात 1270. प्रश्न 10. 3423 छेद 2538 वजा ऋण 2130 छेद 2538. दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत, त्यांची वजाबाकी करायची बघा. 3423 छेद 2538 वजा ऋण 2130 छेद 2538. इथे बघा छेद समान आहे, 2538 2538, त्याच्यामुळं छेद आहे तसा लिहावा लागेल 2538 आणि अंशांची वजाबाकी करायची आपल्याला. 3423 वजा कंसामध्ये ऋण 2130. आता इथं कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असल्यामुळं आतल्या या कंसातल्या संख्येचं चिन्ह बदलणार आहे, म्हणजे इथं ऋण आहे तिथं धन होणार आहे. म्हणून 3423 वजाबाकीचं चिन्ह आहे तिथं बेरजेचं चिन्ह होईल. इथं ऋण आहे तिथं बेरजेचं चिन्ह होईल. 2130 छेदामध्ये 2538. म्हणजे या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. 3423 अधिक 2130. 3 असे 3, 2 आणि 3 5, 4 आणि 1 5, 3 आणि 2 5, म्हणजे उत्तर येईल 5553 छेदामध्ये 2538. पर्यायामध्ये उत्तर आहे का बघा. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. प्रश्न 11. 12/17 वजा ऋण 16/23. आपल्याला दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि त्या परिमेय संख्यांची वजाबाकी करायची आहे. 12/17 वजा ऋण 16/23. तर इथं छेद हे वेगवेगळे आहेत, त्यामुळं आपल्याला तिरकस गुणाकार करून हे गणित सोडावं लागेल. पहिल्यांदा 12 गुणिले 23 करावं लागेल. 23 गुणिले 12. 12 त्रिक 36, 6 हातचे आले 3, 12 दोन्ही 24 आणि 3 27, 276. 276 मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे, ते वजाबाकीचं चिन्ह दिलं. त्याच्यानंतर आपल्याला 16 गुणिले 17 हे करावं लागेल. 16 गुणिले 17, 17 गुणिले 16. 16 सत्ते 12 वर्षे 2 हातचे आले 11, 16 एके 16, 16 आणि 11 27. म्हणजे इथं बघा 17 धन आहे आणि ऋण 16 आहे, त्याच्यामुळं उत्तर ऋण 272 येईल. आलेल्या उत्तराला ऋणचिन्ह द्यावं लागेल. त्याच्यानंतर छेद आपल्याला छेदाछेदांचा गुणाकार करावा लागेल, म्हणजे 23 गुणिले 17 करावं लागेल. 23 गुणिले 17. 17 त्रिक 51, 1 हातचे आले 5, 17 दोन्ही 34 आणि 5 39, 391 हे येईल.
त्याच्यानंतर आता अंशांची बेरीज किंवा वजाबाकी जे असेल ते करून घेऊया. इथं बघा कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आहे इथं, त्याच्यामुळं हे कंसातलं जे चिन्ह आहे हे बदलेल. इथं ऋण आहे तिथं धन होईल. म्हणजे 276 अधिक 272 होईल छेद 391. 276 आणि 272ची बेरीज करूया. 276 अधिक 272, 6 अधिक 2 8, 7 आणि 7 14, 4 हातच्या आला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, म्हणजे 548 छेदामध्ये 391 हे उत्तर येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर. प्रश्न 12. ऋण 135 छेद 145 वजा ऋण 123 छेद 165. आपल्याला संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची वजाबाकी करायची. ऋण 135 छेद 145 वजा ऋण 123 छेद 165. इथं सुद्धा छेद वेगवेगळे आहेत. इथं छेद वेगळा आहे, इथं छेद वेगळा आहे. त्याच्यामुळं तिरकस गुणाकार करून हे गणित सोडावं लागेल. पहिल्यांदा 135 आणि 165 यांचा गुणाकार करावा लागेल. 135 आणि 165. 135 गुणुले 165. 5 5 25, हातच्या आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, हातच्या आला 1, 5 1 5 आणि हातच्याचा 1 6, 6 35 0, हातच्या आले 3, 6 त्रिक 18 18 आणि 3 21, हातच्या आले 2, 6 1 6 आणि हातच्याचे 2 8. 135 1 135. त्यानंतर बेरीज करूया. 5 707, 6 आणि 1 7 आणि 5 12, हातच्याला 1, 8 आणि 3 11 आणि 1 12, हातच्याला 1 आणि 2. म्हणजे याचं उत्तर येईल ऋण 22,275. हे झालं, पहिला गुणाकार झाला. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा 123 आणि 145 यांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे हा 123 आणि 145 हा तिरकस गुणाकार करावा लागेल. 123 गुणुले 145. 5 त्रिक 15, 5 हातच्याला 1, 5 दोन्ही 10 आणि 1 11, हातच्याला 1, 5 1 5 आणि हातच्याचा 1 6, 4 त्रिक 12, 2 हातच्याला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 हातच्याचा 9, 4 1 4. त्यानंतर 123 1 123 1 गुणल्यानंतर 5 5, 2 आणि 1 3, 6 आणि 9 15 आणि 3 18, हातच्याला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 1 1. आता इथं सुद्धा पहिल्यांदा ऋणचिन्ह जे आहे, वजाबाकी चिन्ह आहे ते वजाबाकी चिन्ह दे. आणि कंसामध्ये इथं ऋणचिन्ह आहे, इथं धन आहे. एक ऋण एक धन यांचा गुणाकार ऋण येईल. म्हणून इथं उत्तर ऋण 17,835 येईल छेद. आता त्यानंतर आपल्याला छेदाछेदांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 145 आणि 165 या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल. 145 आणि 165. 5 5 25, हातच्या आले 2, 5 1 20 आणि 2 22, हातच्या आले 2, 5 1 5 आणि 2 7, 6 न गुणे आता 6 5 30, 0 हातच्या आले 3, 6 चौक 24 आणि 3 27, 7 हातच्या आले 2, 6 1 6, 6 आणि 2 8, 0 0. 145 1 145. 145. बेरीज करूया. 5 5, 2 2, 7 आणि 7 14 आणि 5 19, हातच्याला 1, 8 आणि 4 12 आणि 1 13, हातच्याला 1 1 आणि 1 2. म्हणजे उत्तर येईल 23,925. आता झालं छेदाछेदांचा गुणाकार. आता अंशामधली बेरीज किंवा वजाबाकी जे असेल ते करून घेऊया. आता इथं बघा कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आहे,
त्यामुळे इथलं जे ऋणचिन्ह आहे ते बदलणार, इथं धन होणार. म्हणून ऋण 22,275 अधिक इथं वजाबाकीचं जे अधिक बेरजेचं चिन्ह होणार 17,835 छेदामध्ये 23,925. आता इथे चिन्ह वेगवेगळे आहेत बघा. इथं ऋण आहे, इथं धन आहे, म्हणजे चिन्ह वेगळे आहेत. चिन्ह वेगळे असेल त्यावेळी आपण वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. म्हणून आपण 22,275 मधून 17,835 वजाबाकी करूया यांची. 5मधून 5 गेले 0, 7मधून 3 गेले 4, 2तून 8 जाणार नाहीत, इथं 1 राहील, इथं 12 होतील, 12तून 8 गेले 4, 1मधून 7 जाणार नाहीत, इथं 1 राहील, इथं 11 होतील, 11तून 7 गेले 4, 1मधून 1 गेला 0. म्हणजे उत्तर आलं 4,440 आणि आलेल्या उत्तराला आपण ऋणचिन्ह देणार आहे. त्यामुळे उत्तर येईल ऋण 4,440 आणि छेद याचा किती 23,925. 23,925. पर्याय आहे का बघा. पर्याय क्रमांक 2 हा आहे बघा. ऋण 4,440 छेद 23,925 हे उत्तर याचं